Hi guys, welcome back to my channel. आणि आज माझ्यासोबत आहेत हे बघा हे बघ. सो आम्ही या कॅफे मध्ये आलेलो. हे बघा, हा कॅफे आहे. गाईज, आता आम्ही आलोय या कॅफे मध्ये. तर मी तुम्हाला कॅफे दाखवतो आणि मी कशी दिसते तुम्ही सांगू शकता. आणि हिला पण बघा, हे बघ नाही. गाईज बघा, हा कॅफे. गाईज, तर या कॅफेचं नाव अर्थ कॅफे आहे. तर तुम्हाला इकडे घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की या. खूप क्यूट कॅफे आहे. तुला काय घ्यायचं बघा. बस एवढंच पाहिजे. गाईज, इकडे ना मी व्हिडिओ काढायचा थोडा इश्यू आहे, कारण की इथे गाणी चालू आहेत आणि कॉपीराईट लागू शकतं. कारण की मी पहिला पण एका रेस्टॉरंटमध्ये गेलेली ठाण्याला, तेव्हा पण तिकडे व्हिडिओज काढले आणि कॉपीराईट लागली. त्यामुळे थोडा इश्यू झालेला. एक माझा तर एक फोटो गाईज, तुम्हाला एक गोष्ट सांगते मी. गाईज, तुम्हाला एक गोष्ट सांगते. फोटोजसाठी नाही, सगळं खाण्याचा पदार्थ हिने हिच्याकडे घेतलाय. ठीक आहे, म्हणजे एस्थेटिक दिसायला.
माझा ऍक्च्युअली प्रॉब्लेम जरा चांगली आहे. गाईस तुम्हाला सांगू, मी आउट्रो करायला विसरली त्या व्लॉगमध्ये आणि मी विचार केला चल घरी जाऊन बनवीन आउट्रोच काढायचं आहे, बाय गाईज वगैरे बोलायचं आणि व्लॉगबद्दल थोडंफार सांगायचं आहे. तर मी बोलले की चल थोडा खोकला जाऊ दे माझा, मग मी 2-3 दिवसानंतर बनवून क्लिप ॲड करीन. तर आज तो दिवस आला, पण आज मला म्हणजे खोकला गेला आहे तर माझा आवाज बसला आहे आणि ऑलरेडी आपल्याला व्लॉग टाकायला उशीर झाला आहे. तर संडेला व्लॉग बनवला आणि आता दुसरा संडे आला आहे, तर पूर्ण 1 वीक कंप्लीट झालं तरी व्लॉग काय गेला नाही. तर गाईज व्लॉगबद्दल सांगायचं तर व्लॉग खूप छोटा झाला आहे आणि ॲक्च्युली व्लॉग छोटा होण्याचं कारण एकच आहे, त्या कॅफेमध्ये कंटिन्यूस गाणी चालू होती आणि गाण्यांमुळे व्हिडिओ काढता येत नाही बिकॉज ऑफ कॉपीराईट. कॉपीराईट लागतं गाईज. हे मला पण ॲक्च्युली पहिला माहिती नव्हतं, कारण की मी ठाण्याला गेलेली, कुठला तो रेस्टॉरंट यार नाव पण नाही आठवत आहे, नाव नाही आठवत आहे मला. आणि त्या रेस्टॉरंटमध्ये गाणी चालू होती, मी आणि कल्लू गेलेलो तेव्हा गाणी चालू होती आणि कॉपीराईट लागलेलं. हा व्लॉगमध्ये नाही घेता आला व्हिडिओ बरोबर प्रॉपर आणि आम्ही गप्पा मारण्यामध्ये आणि आमचे व्हिडिओज फोटोज काढण्यामध्येच आम्ही जास्त बिझी झालो. मला बाहेर पण जायचं होतं. आम्ही गेलेलो 10:30ला, तिथे 10:30ला पोचलो आम्ही, कारण की तिथे सीट बुकिंग करायचं थोडा इश्यूज झालेला, दुपारनंतर जागा नव्हती तिथे, त्यामुळे आम्ही सकाळी गेलो 10:30ला आणि अराऊंड 12:30च्या आसपास आम्ही बाहेर निघालो आणि 1 नंतर तर खूप जास्तच गर्दी वाढली, कारण की तो ना रोडच्या मध्येच असा कॅफे लागतो, म्हणजे पूर्ण मेन रोड असा इकडे आणि ते कॅफे, त्यामुळे रोडवर येण्या जाणारी जी पब्लिक आहे ती पण ते टेडीज वगैरे असं कॅफे बघून लगेच फोटो काढायला येत होते, त्यामुळे जास्त अजून सगळं गर्दी वगैरे झाली. त्यामुळे आम्ही निघालो लवकरच. जेव्हा आम्ही गेलेलो तिथे तेव्हा पण मला बरं नव्हतं वाटत आणि मला जाम म्हणजे खोकला वगैरे जास्त होता तेव्हा आणि मी कॅन्सलच करणार होती, पण आपली संस्कृती जरा लांबून येते कर्जतवरून, त्यामुळे थोडं वाटतं आपल्याला की यार एवढी लांबून येते आपल्यासाठी तर जायला पाहिजे. त्यामुळे आणि खूप मस्त गेलेला दिवस म्हणजे तेच 2-3 तास जे पण होते ते मस्त गेले. खूप भारी टाईम, म्हणजे त्यांच्यासोबत मला खूप भारी वाटतं, रिलॅक्स एकदम. मतलब दुनिया का सब टेंशन ही खत्म हो जाता है वो लोग के साथ रहती हूँ तो. ठीक है गाईज, मी तुम्हाला एक सांगते, मला हे अमिरीवालं जेवण आवडत नाही, म्हणजे नूडल्स, पास्ता, वॉट एव्हर इट इज. ठीक आहे, म्हणजे असं कॅफे वगैरे चांगले असले तर ठीक आहे, एखाद दिवस आपण गेलो, वर्षातून 1-2दाच जातो आम्ही, असं तुम्हाला व्लॉगमध्ये वाटत असेल आम्ही सारखे जातो असं नाही, आणि कधीतरी. नाहीतर मला असं ढाब्यावर मस्त पावभाजी, वडापाव हे सगळंच खायला आवडतं आणि पोट पण मस्त भरतं. आणि रात्री मस्त चिकन लॉलीपॉप, ओ माय गॉड. माझा आवाज एवढा बसला मला हसायला पण नाही ते. मतलब ये सब अमिरीवाला, ते नूडल्समध्ये ब्रोकली वगैरे होतं गाईज, जिथे आम्ही खात होतो ना तिथे ब्रोकली वगैरे ते नूडल्समध्ये होतं गाईज. मला अजिबात हे सगळं ॲक्च्युली मला हे पटत नाही. आता ते लोक दोघी खातात ते सगळं, त्यामुळे एखाद दिवस ॲडजस्ट केलं आहे मी. नाहीतर मी साक्षताला तेच बोललेली, साक्षता आपण इथे जे खाल्लं आहे ना त्याच्याहून डबल बाहेर खाल्लं असतं, पण कधी कधी ते असतं ना एकदम एस्थेटिक वाईब थोडी चांगली, म्हणजे फोटोज वगैरे चांगले येतील म्हणून आपण जातो अशा कॅफेमध्ये. पण ठीक आहे, कॅफे मस्त होता. जे आहेत रिच, प्रॉपर रिच लोक, त्यांना खूप आवडेल जेवण वगैरे, माझ्यासारख्या मुलीला नाही आवडणार. बाकी दॅट्स इट गाईस.
गाईज मला ना माझा आवाज तनिष सारखा वाटतोय. सेम आवाज आहे बाई तनिषचा, सेम. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इथे खाली बेल असेल त्याला क्लिक करा गाईज. आणि नेल्स पण बघा, लास्टला आहे बघा. नव्हतं, थांबा एक मिनिट, नेल दाखवूनच राहणार. नेल आर्ट मी केलंय गाईज बघा. ठीक आहे, ॲक्च्युली नेल आर्टचा व्हिडिओ टाकायला पाहिजे मी. आता याचं जे बनवलं आहे ना ते थोडंफार तशा टाईपची डिझाईन बनवून मी व्हिडिओ टाकीन. ठीक आहे, ते पण तुम्ही बघा. बाय गाईज.